स्वागत आहे आपल्या सहेली ब्युटी पार्लर अँड लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, कारण पुढं दिवसभराचं रुटीन मी शेअर करणार आहे, हे तुम्हाला दाखवणार आहे. तर स्टार्टिंग काही जास्त दिवस झालेले नाही करून व्हिडिओ बनवायला 3 महिने झाले स्टार्टिंग केलेली. तर छान प्रकारे रिस्पॉन्स मिळाला आहे मला, त्यामुळे मी व्हिडिओ बनवत आहे आणि आपल्या व्हिडिओमार्फत कोणाला तरी फायदा होईल आणि चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील, यासाठी थोडं लक्ष द्या. कारण आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला चांगल्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत, ब्लाऊज स्टिचिंगच्या, पार्लरच्या आणि बाकीचे सुद्धा मटेरियल. आपल्याला ज्यांना कुणाला शॉप टाकायचं आहे किंवा टाकलेलं आहे, तर त्यांनासुद्धा फायदा होणार आहे. आपण कस्टमरशी छान प्रकारे बोललं पाहिजे, छान प्रकारे आपण कस्टमरला हँडल केलं पाहिजे, तर आपल्या शॉपमधून कधीच कस्टमर दुसरीकडे जाणार नाही. आणि एकदा आलेलं कस्टमर खरंच माझ्याकडं कंटिन्यू कस्टमर चालू असतं, कारण माझ्याकडे सगळ्या गोष्टी मिळतात. तर तुम्हाला सांगते ताईंनो, आपण व्यवस्थित बोललं की आपलं कस्टमर दुसरीकडे जाणार नाही आणि आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजून घ्यावे लागतात. कसंही कस्टमर असेल तरी त्यांच्याशी नीटच बोलावं लागतं. तर ताईंनो, बऱ्याच दिवसाचा अनुभव आहे, बऱ्याच गोष्टींचा अनुभव आहे, म्हणून तुम्हाला सांगते. आणि आपल्या शॉपमधून तुम्हाला जे काही शिकायला मिळणार आहे, तर त्या गोष्टी शिकल्यानंतर तुम्हाला काय वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी ब्लाऊज स्टिचिंग पण करते, पार्लर पण करते आणि बाकीचे सुद्धा हे जे दिसतंय मटेरियल आपल्या पार्लरमध्ये ते सुद्धा आहे. तर मी बऱ्याच ताईंना सांगू इच्छिते की माझ्या शॉपमधून कस्टमर कधीच नाराज होऊन जात नाही आणि कदाचित एखादं गेलंच तर त्याचं का जातं ते, तर आपण कितीही सवलत दिली तरी ते व्यवस्थित नसतं, त्यामुळं जाऊ शकते. ते गेलं तर काही वाईट वाटून घ्यायचं काहीच कारण नसतं, कारण आपण जेवढा आपल्या परीने प्रयत्न करत असतो कस्टमर टिकवून ठेवण्याची. आणि गोष्ट अशी आहे की आपण व्यवस्थित बोललं पाहिजे कस्टमरशी, आणि कस्टमर जर व्यवस्थित समक्ष नसेल तर ठीक आहे, गेलं तरी काय हरकत नाही. तर ताईंनो, आपल्याला पुढं पाहायचं आहे. ब्लाऊज स्टिचिंग करायचे आहेत, कटिंग करायचे आहेत, तर पुढं व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतानच. तर अशा प्रकारचं दिवसभराचं रुटीन माझं चालू असणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. तर वेळ मिळालाच तर बाकीचे पण कामं करत असते. मला गळ्यातले सुद्धा गाठता येतात आणि बाकीचे जे आपले पार्लरमध्ये आहे ते सगळं आहे. तर पाहता येईल, ब्लाऊज स्टिचिंग करायचे आहेत, तर हे ब्लाऊज कट केलेले आहेत. मी मला दाखवते, हे 3 ब्लाऊज कटिंग करून झालेले आहेत. तर जसा वेळ मिळेल तसे ब्लाऊज कटिंग करत असते, स्टिचिंग करत असते. तर पुन्हा एक कस्टमर आलेला आहे ब्लाऊज स्टिचिंगला टाकण्यासाठी, आणि त्याच्यानंतर मी जे शिवणार आहे ब्लाऊज ते पहा. पबबाही तुम्हाला शिकवणार आहे आज. तर पबबाहीचं कशा प्रकारचं अंतर घेतले, तर 3.5 इंचाचा पब आपल्याला एक्स्ट्रा घ्यावा लागतो. तर ते डिटेल व्हिडिओ मी सेपरेट काढीन. तुम्हाला जर पाहायचा असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशा प्रकारे मी पबबाही तयार झाल्यानंतर मी पूर्ण दाखवणारच आहे तुम्हाला. खूप छान लुक येतो पहा ब्लाऊजला.
जर नसन येत तर मला नक्की विचारा कमेंटमध्ये, मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवीन, व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन पहा. तर आपले ब्लाऊज स्टिचिंग करताना बऱ्याच अडचणी येतात आपल्याला, पण त्याच्यातून सुधारणा करायचं काम आपलं आहे. तर ब्लाऊज स्टिचिंग करताना माझ्याकडं मी काय काय शिकवते ब्लाऊज स्टिचिंगमध्ये. तर ब्लाऊज स्टिचिंग करताना बाही, आपली रेग्युलर बाही किंवा फुग्याची बाही, आणि एक बाहुबली बाही किंवा उडती बाही, बऱ्याचशा प्रकारच्या बाही डिझाईन आहेत. तर नक्की चॅनलवर कनेक्ट राहा, म्हणजे तुम्हाला सगळ्या काही गोष्टी सांगणारच आहे मी. आणि त्याच्यानंतर ॲब्रो करायला कस्टमर आलेलं, ॲब्रो पण केले आणि त्याच्यानंतर स्ट्रेटनिंग पण केलेलं आहे. छान प्रकारे स्ट्रेट झालेले आहेत केस, आणि खूप सिल्की झालेले आहेत. स्ट्रेटनिंगचा खूप सारा फायदा होतो पहा आपल्या केसांना. तर पहा ताईंनो, आता आपण व्हिडिओमध्ये पाहतानाच तर कसे केस छान झालेले आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब